नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत गणपतीच्या कारखान्यामध्ये श्री गणेश चित्रकला मंदिर. अंबवणे सर यांचं हे जे मंदिर आहे ते आहे, ओनर आहेत अंबवणे सर इथले, आणि आपण प्रत्यक्षरित्या त्यांच्याशी आज मुलाखत करणार आहोत. कारण गणपती बाप्पांना एवढ्या म्हणजे एका चिखल्याच्या गोळ्यापासून ते सुंदर अशी मूर्ती, गणपती बाप्पाचं सुंदर असं रूप देण्याचं काम या कारखान्यामध्ये बनतं. आणि तीच मूर्ती, तेच गणपती बाप्पा आज घराघरामध्ये आगमन झालेले आहे. त्यावेळेला एका ठिकाणी अश्रू आणि एका ठिकाणी आनंद, असं दोन्ही असं वातावरण जे आहे या ठिकाणी कारखान्यात आपल्याला दिसतंय. तर आज आपण सरांशी प्रत्यक्षरित्या मुलाखत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे आपले बदलापूरमध्ये. बोला. कशी मनस्थिती सर आज, कसं वाटतंय, कसं मनोगत आहे? हा जो गणपतीचा आमचा कारखाना जो आहे हा गेल्या 80 वर्षापासून आहे. आणि हे जे काम आमचं चालतंय हे वर्षभर काम चालत असतं. जवळ आता आम्ही हे अनंत चतुर्थीला आता याचं मुहूर्त करणार आहोत. नंतर मग नवरात्र आली, नंतर माघी गणपतीचं आलं, नंतर मग ह्या सीझनचं काम आमचं चालतं. अशा यांनी जवळजवळ 40 वर्कर माझ्याकडे काम करतात अहोरात्र. आता हे जे काम चाललंय हे जवळजवळ वर्षभर चाललं होतं. आणि आज मला खूप आनंद पण आहे का ह्या कारखान्यामधनं आज 60% मूर्त्या या बदलापूर शहरामध्ये घराघरात आमच्या अंबवणे बंधूंच्या बसतात. आणि आम्हाला एकच वाईट वाटतं, आता बघा तुम्ही आता पाहिलं ते संपूर्ण भरलेलं होतं, पण आज संपूर्ण हे खाली झालंय. पण एक असं वाटतंय, पण आता आम्हाला 1-2 दिवस असं इथे यायची पण इच्छा नाही होणार, करमणारच नाही. कारण इथे आल्यानंतर हा आनंद हा वेगळा असतो. आणि आम्ही आमची फॅमिली ही आम्ही सेवेकरी म्हणून काम करतोय. आम्हाला खूप आनंद आहे. आणि या सेवेकरीच्या कामामध्ये आम्हाला 4 महिने अशा आनंदामध्ये जातात. आम्हाला कुठली भय भीती हे लागतच नाही. आज माझ्याकडे जवळ 40 लोक काम करतात. त्यांचं संपूर्ण वर्किंग हे मी करून घेतो. त्यांचे संसार प्रपंच माझ्या याच्यावर चालतात. हाच मला एक मोठा आनंद आहे. आज ह्या मंडळाचा म्हणजे गणपती मूर्तिकार संघटनेचे मी अध्यक्ष आहे. हे रजिस्टर्ड मंडळ आहे. आणि ह्या संस्थेमार्फत मी गेल्या वेळेस विद्यार्थ्यांसाठी पण एक प्रशिक्षण ठेवलं होतं, फुकट ठेवलं होतं का जेणेकरून गणपती मूर्ती घरोघर कसे कारागीर तयार होतील आणि बनतील. आणि हे आता प्रस्ताव वाढत चालला आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्याचं एक आपलं काहीतरी एक आपलं पण त्यात हातभार लागला पाहिजे या दृष्टीने गेल्या वर्षी आम्ही ठेवलं होतं. आता ह्यावेळेस देखील मी आता जवळजवळ 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांचं मी शिबिर ठेवणार आहोत. आणि हे डिसेंबर महिन्यामध्ये ठेवणार आहोत. तर आत्ता आज आम्ही गेल्या 24 तास आज आम्ही सर्व उभे आहोत. अहोरात्र आम्ही उभे आहोत. आता आम्ही जवळ थकलेलो आहोत. तुम्ही आता आलात, पण आज आता परिस्थिती नाहीये, पण तुम्ही आता आलात, तुम्हाला मी माहिती दिली. आणि हे आमचा जो धंदा आहे परत तुम्हाला सांगतो का हा वंशम परंपरागत आहे, वडिलांपासून आहे. वडिलांच्या नंतर आमच्या भावाने चालवला काहीतरी. मग मी 40 वर्ष चालवलाय. आता आमचा पुतण्या आणि माझा मुलगा असे दोघं मिळून हे कार्यक्रम हा धंदा चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. थँक्यू सर. तर आपण बघितले अंबवणे बंधू यांनी जे आपल्याला खूप सुंदर अशा पद्धतीने सरांनी आपल्याला पूर्ण जे कारखान्याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर घरोघरी अंबवणे बंधू यांचा गणपती बसतो आहे. खरं तर गणपती बाप्पा सगळीकडे असतात, तुम्ही कुठूनही घ्या, सगळीकडून तुम्हाला आशीर्वाद मिळत असतो. परंतु जर आपण हा कारखाना बघितला ना तर खूप मोठा कारखाना आहे. आणि सरांनी जसं की सांगितलं की आज मनस्थिती नाहीये, कारण आनंद अश्रूही देखील आहे. ज्या गणपती बाप्पाला आपण छान असं त्यांना कलर केलं किंवा आपण गणपती बाप्पाची मूर्ती घडवली, त्या गणपती बाप्पाला आपण आज देणार आहोत कोणाकडे तरी. तर हा एक आनंदही आहे की आपण कोणासोबत तरी तो आनंद शेअर करत आहोत, कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हसू येणार आहे. तर असंच एक कार्य, छान असं कार्य आपल्याला इथे करताना दिसून येत आहे. या जे मंदिर आहे या मंदिरातर्फे अंबवणे बंधू यांच्या परिवारातर्फे करताना दिसून येत आहे. तरी सुद्धा आपण अंबवणे बंधू आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला आपले बदलापूर आणि सगळ्या नागरिकांतर्फे, सगळ्या भाविकांतर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. एकदा नजर टाकूया या कारखान्यावरती आणि बोला गणपती बाप्पा मोरया. विविध प्रकारच्या ज्या मूर्त्या आहेत गणपती बाप्पाच्या त्या आपल्याला इथे बघायला भेटल्यात. खरं तर आज या क्षणाला लाईव्ह करण्यामागचं कारण म्हणजे कारखाना हा खाली होत आहे आणि घराघरामध्ये गणपती बाप्पा पोहोचत आहे.
आपण तुम्हाला हे दाखवतोय आणि एका दिशेने गणपती बाप्पाचं आगमन भरपूर अशा ठिकाणी होत आहे. भरपूर जण आपला गणपती बाप्पा इथून घेऊन जात आहे. तर या दिशेने अजूनही कलरचं वगैरे काम चालू आहे. अहोरात्र इथले जे कामगार आहेत ते राबत आहे आणि त्याचमुळे कामगारांनाही सुद्धा आपण खूप जास्त शुभेच्छा देऊया आणि भरपूर अशा कामगारांना अंबवणे बंधूतर्फे कामही मिळालं आहे या मंदिरातर्फे. चला तर मग बघत राहा आपले बदलापूर. वेळ फार कमी आहे कारण सगळेच आपल्याला शूट कव्हर करायचे आहेत. चला तर मग बघत राहा आपले बदलापूर. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. धन्यवाद.